नमस्कार. भाषणाची दमदार आणि प्रभावी सुरुवात कशी करावी? हो, भाषणाची अगदी दमदार आणि प्रभावी सुरुवात करण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स या व्हिडिओच्या माध्यमातून देतोय. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडलं तर नक्की चांगली कमेंट करा आणि YouTubeला आमचं चॅनल आहे सुषेण नाईकवाडी ऑफिशियल नावानं. त्याला सबस्क्राईब पण करा. चला सुरुवात करूया. भाषणाची दमदार आणि प्रभावी सुरुवात करण्याच्या महत्त्वाच्या टिप्स कुठल्या? पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती आपणाला. ती म्हणजे आमचं 3 दिवसाचं निवासी भाषण कला प्रशिक्षण प्रत्येक महिन्याला होतं. महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वीकेंड पाहून, शुक्रवार, शनिवार, रविवार पाहून पहिल्या आठवड्यात हॉटेल भक्तिशक्ती तालुका वडवणी जिल्हा बीड या ठिकाणी होतं आणि महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लोणावळा, पुण्यातल्या मुंबईतल्या लोकांना हे जवळ पडतं आणि महाराष्ट्रातले अनेक लोक या ठिकाणी येऊन प्रशिक्षण करत असतात. शेवटच्या आठवड्यात लोणावळा. आता येणारं 3 दिवसाचं निवासी भाषण कला प्रशिक्षण हॉटेल भक्तिशक्ती तालुका वडवणी जिल्हा बीड येथील असणार आहे 3, 4, 5 जुलै रोजी आणि त्यानंतर 31 जुलै, 1 ऑगस्ट आणि 2 ऑगस्ट या तारखेला लोणावळ्यात होणार आहे. इतरही तारखा मी तुम्हाला नक्कीच कळवत राहील. पण आपण सुरुवात करूया थेट विषयाला. भाषणाची दमदार सुरुवात कशी करायची? भाषणाची दमदार आणि प्रभावी सुरुवात जर झाली ना, तर तुम्हाला श्रोता लगेच ॲक्सेप्ट करत असतो. म्हणजे भाषणाची सुरुवात करताना काही टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या, तर नक्कीच श्रोत्यावर चांगला परिणाम याचा होऊ शकतो आणि तुमचं भाषण, तिथून पुढचं भाषण श्रोता स्वीकारत असतो. कारण फर्स्ट इम्प्रेशन लास्ट इम्प्रेशन. तुम्ही पहिल्यांदा जे इम्प्रेशन टाकताय ते अगदी खूप महत्वाचं असतं. तर पहिली नंबर 1 टिप्स तुम्हाला सांगतो, ती म्हणजे प्रश्न विचारून सुरुवात करणे. एखादा प्रश्न विचारून आपण भाषणाची सुरुवात करू शकतो. म्हणजे श्रोत्यांच्या मनातली एखादी गोष्ट तुम्हाला काढून घ्यायची आहे. मग त्यांना लगेच प्रश्न करणे आणि त्यांच्याकडून उत्तर जाणून घेणे आणि इथून पुढेच भाषणाची सुरुवात करून इथून पुढे भाषणाला सुरुवात करणे. अशी ही एक पद्धत आहे. त्यानंतर प्रेरणादायी एखाद्या विचारानं किंवा एखाद्या सुविचारानं सुद्धा भाषणाची सुरुवात केली जाते. ती सुद्धा श्रोत्यांना आवडते. काहीतरी प्रेरणादायी लगेचच मिळालं आणि लगेचच श्रोते तुमच्याकडे आकर्षित होतात. म्हणजे त्या एका सुविचारानं. तो सुविचार असा असावा की बहुधा कुणी ऐकलेला नसावा. म्हणजे याची काळजी करून जर तुम्ही सुरुवात केली ना, तर ती सुरुवात सुद्धा खूप भावते लोकांना. आणि त्यानंतर चकित करणाऱ्या तथ्यांनी सुद्धा सुरुवात करता येते. काही तथ्य आहेत एकदम चकित करणारे आहेत. नवीनच काहीतरी लोकांना भेटतोय आणि ते सुरुवातीलाच येतंय. अशानं सुद्धा श्रोता तुमच्याकडं खिळून राहतो. लगेचच लक्ष तुमच्याकडे त्याचं कायमचं राहतं. अरे, हे काहीतरी वेगळंच आहे आणि एकदम थक्क करणार आहे हे काहीतरी. असा एखादा वेगळा कंटेंट देऊन तुम्ही सुरुवात करू शकता. नंतर लघुकथा किंवा एखादा किस्सा यानं सुद्धा सुरुवात करता येते. एखादी छोटीशी कथा किंवा एखादा छोटासा प्रसंग इथून पुढेही भाषणाची सुरुवात करता येते. म्हणजे जर 15 ऑगस्टच्या भाषणाची सुरुवात तुम्ही करणार असाल, तर उदाहरणार्थ भगतसिंगला एकदा बघायला पाहुणे येणार होते आणि भगतसिंगाच्या आईने ₹50 नोट भगतसिंगाला दिली. भगतसिंगाने त्या नोटीकडे पाहिलं आणि भगतसिंग बोलले, भगतसिंग आईला बोलले, "आई, या ₹50 सामान येईल, पाहुणे जेवतील, तृप्त होतील, माझं लग्नही होईल आणि मला आयुष्यभर बाईची सेवा करावी लागेल. आई, माझा जन्म बाईची सेवा करण्यासाठी नाही, माझा जन्म या काळ्या आईची सेवा करण्यासाठी आहे." म्हणजे काहीतरी किस्सा आहे आणि काहीतरी टाळ्या घेणारं एक आपण एक कथा प्रेरणादायी बोललो किंवा लघु कथा म्हणतो आपण त्याला. ही सुरुवात जर ती श्रोत्यांनी ऐकली, आता पुढं काहीतरी आहे आणि सुरुवातीला जर असा एखादा किस्सा आला, एखादा प्रसंग आला, तर पुढं भरपूर काही चांगलं आहे. असं श्रोत्यांना वाटायला लागतं. श्रोता खिळून ठेवला जातो. यानंतर श्रोत्यांशी संवाद साधून लगेचच थेट सुरुवातीपासूनच श्रोत्यांशी संवाद साधून ही सुरुवात करता येते किंवा एखादं ठाम विधान असतं एखादं. म्हणजे उदाहरणार्थ, यश हे नशिबावर नाही तर आपल्या निर्णयावर अवलंबून असतं. अशी एखादा ठाम सुरुवात केली आणि मग इथून पुढे तुम्ही भाषणाला सुरुवात केली, तर तीही सुरुवात बेटर राहते. म्हणजे भाषणाच्या सुरुवात करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती जर वापरल्या, तर यामुळे होतं काय माहिती का? यामुळे श्रोत्यांचं लक्ष लगेचच श्रोता तुमच्या भाषणाला जोडला जातो. यामुळे वातावरणात एक प्रेरणादायी वातावरण तयार होतं आणि श्रोत्यांना भिडणारं काहीतरी बोलल्यानंतर श्रोता तुमच्याशी जोडला जातो. हे बघा, यामुळे तुमचा आत्मविश्वासही वाढतो लगेचच लोकांनी स्वीकारल्यानंतर आणि
श्रोते गंभीरपणे ऐकायला तयार होतात आणि एकदा श्रोते ऐकायला तयार झाले हे वक्त्यांच्या पण उभा राहिल्या जागेवर लक्षात येत असतं. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढतो. म्हणून भाषणाची सुरुवात ही खूप महत्वाची असते. आपण म्हणतो फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. पहिल्यांदाच श्रोत्यावर तुमचं चांगलं इम्प्रेशन जर पडलं तर त्याचा फायदा नक्कीच संपूर्ण भाषणासाठी होतो. अशा वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला भाषणाच्या सुरुवाती याच्यापूर्वी सांगितल्या. आता काही भाषणाचे शेवट आणि भाषणाच्या शेवटाकडे हळूहळू कसं यायचं याची माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. आमचं 3 दिवसाचं प्रशिक्षण करा अथवा वक्तृत्वाची साधना नावाचं पुस्तक आहे. ते पुस्तकही तुम्ही घर बसल्या मागवू शकता. भेटूया भाषणाचा शेवट कसा करावा या व्हिडिओच्या माध्यमातून काही दिवसातच आपण भेटणार आहोत. धन्यवाद.